मी प्राध्यापक डॉक्टर राधाकृष्ण शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे, अर्थात या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत असताना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या अंतर्गत असणारे वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे विषय आपण निश्चितपणे अभ्यासत असाल. खूप मोठ्या पातळीवरती विद्यार्थ्यांचा समावेश असणारी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मध्ये आपण जो प्रवेश येत आहात, याच्या मार्फत आपण जे घेतले निवडलेले विषय त्या अनुषंगाने होत असणारा अध्ययन, याच्यातला अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स या विचार करता समष्टी स्थूल अर्थशास्त्राचे काही तत्वे किंवा प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्या अनुषंगाने स्थूल अर्थशास्त्रात असणारे वेगवेगळे घटक, त्यात वेगवेगळे ब्लॉक, त्या अनुषंगाने आपण त्यातला जो पहिला ब्लॉक आय एस आणि LM ॲनालिसिस या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. यामध्ये मौद्रिक क्षेत्रामध्ये समतोल किंवा इक्विलिब्रियम इन द मॉनिटरी सेक्टर, म्हणजेच मुद्राविषयक धोरण राबवताना किंवा पैशाविषयक धोरण राबवत असताना जसं फिस्कल पॉलिसी आपण म्हणतो की चलनविषयक धोरण आहे, तशाच पद्धतीनं राजकोषीय धोरणाच्या अनुषंगाने मॉनिटरी पॉलिसीज हे राबवली जात असते. सरकारच्या अनुषंगाने या मॉनिटरी पॉलिसीच्या अनुषंगाने जनतेच्या दृष्टीनं किंवा आपण एकूणच अर्थव्यवस्थेचा विचार करता इन्फ्लेशन किंवा भावात तेजी जास्त प्रमाणात घडून येऊ नये याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये डिप्लेशनची म्हणजे मंदीची स्थिती देखील येऊ नये या अनुषंगाने देखील काम केलं जातं. आता समग्र पातळीवरती ध्येय धोरण राबवत असताना एकूणच समग्र अर्थशास्त्राचं स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, मर्यादा या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला रोजगार निर्मितीचं ध्येय हे सर्वप्रथम डोळ्यासमोर ठेवलं जातं. त्याचबरोबर प्राईस स्टॅबिलिटी किंवा किंमत विषयक धोरण हे देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. त्यामुळं किंमत विषयक धोरण राबवताना किंवा प्राईस स्टॅबिलिटीचा विचार करता या अनुषंगाने काय करता येऊ शकतं, त्याचबरोबर त्यातील होणारे बदल कशा पद्धतीचे अपेक्षित असतात ते आपल्याला विचारात घ्यावे लागतील निश्चितपणे. त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 म्हणजे समाविष्ट किंवा स्थूल अर्थशास्त्राची जी तत्वे आहेत त्या अनुषंगाने असणारा भाग, त्याच्यातला असणारा सहभाग हा कशा पद्धतीचा होऊ शकतो, IS आणि LM ॲनालिसिस जे आहे ते होऊ शकतं का किंवा कितीपर्यंत होऊ शकतं अनुषंगाने विचार आपल्याला मांडता येऊ शकतात. त्यामुळे IS आणि LM वक्र जो आहे तो मौद्रिक विषय किंवा मुद्रा विषयक धोरण राबवताना कोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीने त्याचे अवलंबित्व राबवता येऊ शकतात. त्याचबरोबर मौद्रिक क्षेत्रामध्ये समतोल म्हणजेच इन द मॉनिटरी सेक्टर तो कशा पद्धतीनं होऊ शकतो किंवा मॉनिटरी सेक्टरमधला समतोल कसा साध्य करता येईल त्या अनुषंगाने काही भाग आपल्याला निश्चितपणे विचारात घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर मौद्रिक क्षेत्रामध्ये समतोल किंवा इक्विलिब्रियम इन द मॉनिटरी सेक्टर याच्यामध्ये अँड नॉमिनल डिमांड कशा पद्धतीनं, मागणी किंवा मागणी पत्रक कशा पद्धतीचं असू शकतं, रिअल तिथली त्या ठिकाणची सिच्युएशन काय असेल या अनुषंगाने वस्तुस्थितीला अनुषंगाने असणारा बाजारपेठेला पैशाची असणारी मागणी आणि त्याचा होणारा पुरवठा, त्याला असणारी रिअल डिमांड आपण जी म्हणे मागणी ही जर मोठ्या प्रमाणावरती असेल, मनी मार्केट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जर विस्तृत झालेला असेल तर त्या ठिकाणी वास्तव परिस्थितीवर विचार करता डिमांड जास्त असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणची इन्फ्लेशन रेशो जो आहे तो देखील वाढलेला असेल, त्याची पैशाची किंमत जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येईल आणि त्या तुलनेत पैशाचा पुरवठा हा देखील कसा करता येऊ शकतो. तो पैशाचा पुरवठा जर वाढण्याच्या अनुषंगाने किंवा त्यातल्या बदलत्या स्थितीत झालेली स्थित्यंतरे पाहता हे निश्चितपणे आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे पैशाची मागणी आणि पुरवठा, डिमांड फॉर अँड सप्लाय मनी, डिमांड फॉरच्या अनुषंगाने कशा पद्धतीने डिमांड केली जाईल, त्याची मागणी कशा पद्धतीने असेल, याचबरोबर पैशाविषयक ध्येय धोरण कसं राबवता येईल, त्याचबरोबर त्यातले होणारे समतोल किंवा त्यातले होणारे स्थित्यंतर हे देखील आपल्याला पाहावे लागतील. त्यामुळे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा, डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ मनी हे किती बदललं जाऊ शकतं किंवा कितीपर्यंत स्थित्यंतर त्याचे होऊ शकतात त्या अनुषंगाने याच्यातला भाग महत्त्वाचा मांडलेला आहे. पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा, त्याचबरोबर मनी मार्केट किंवा मनी मार्केट इक्विलिब्रियम समतोल जो आहे तो कसा साध्य करता येऊ शकतो. त्यामुळे मनी मार्केट सप्लाय, मनी मार्केट इक्विलिब्रियम जो आहे
तो समतोल साध्य करण्याच्या दृष्टीनं जास्तीचा पैसा असेल किंवा कमी पैसा असेल तर त्याचं समतोल पातळी कशी गाठता येऊ शकते किंवा LM वक्र त्या ठिकाणी लिक्विडिटी रेशोच्या अनुषंगाने मनी कशा पद्धतीने सर्क्युलेट झाला पाहिजे, तो किती बाजारपेठेत उपलब्ध आहे त्या अनुषंगाने विचार करता येईल. IS चा विचार करता आपल्याला LM आणि IS हे दोन भाग महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये गुंतवणूक IS म्हणजे जे बचतीचा गुंतवणुकीशी असणारा संबंध किंवा लिक्विडिटीचा रोखतेचा अनुषंगाने आपण म्हणूया मनी कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे आणि त्याचा समतोल कसा साध्य करता येऊ शकतो. त्यामुळे LM वक्राचा उतार आणि LM वक्राची स्थिती या दोन्ही अनुषंगाने LM वक्राचा उतार आणि LMचा स्लोप जो आहे तो कोणत्या कोणत्या पद्धतीवर दाखवता येऊ शकतो किंवा तो कसा बदल करता येऊ शकतो. त्यामुळे LM वक्र हा स्थितीच्या अनुषंगाने पोझिशन ऑफ द LM वक्र किंवा LM कर्व हा बदललेल्या स्थितीत बदललेला दिसतो किंवा त्या अनुषंगाने वास्तविक आणि नाममात्र मागण्या किंवा पैशाची मागणी आणि पुरवठा मनी मार्केट किंवा समतोल बाजारपेठ ही कशी प्रस्तावित करता येऊ शकते त्यातला हा महत्त्वाचा भाग असू शकतो किंवा त्या अनुषंगाने LM वक्र हा स्थित्यंतराच्या अनुषंगाने बदललेला दिसून येतो. त्याचबरोबर पोझिशन ऑफ द LM कर्व जो आहे तो किती येऊ शकतो किंवा कशा पद्धतीत बदल होऊ शकतो. LM वक्राचा उतार जो आहे तो स्लोप जो आहे तो डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे कशा पद्धतीने बदललेला दिसू शकतो हा याच्यामधला समजून घेण्याचा किंवा चढ उताराच्या अनुषंगाने आपण म्हणूया तो किती कन्वर्ट होऊ शकतो, तो वास्तविक नाममात्र दराशी संबंधित येऊ शकतो का. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स ज्यावेळेला आपण शिकतो किंवा समग्रलक्षी आर्थिक धोरण राबवत असताना पैशाची नाममात्र आणि वास्तविक मागणी स्पष्ट करणं, पैशाची नाममात्र किंवा त्या अनुषंगाने असणारं साधन आपण म्हणूया त्याची मागणी कशा पद्धतीने आहे, किती आहे आणि त्या मागणीतला समतोल कसा साध्य करता येऊ शकतो किंवा तो गाठता कसा येऊ शकतो. त्यामुळे पैशाची नाममात्र आणि वास्तविक मागणी ही स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पैशाची मागणी आणि पुरवठा यांच्या मदतीने LM वक्र कशा पद्धतीने काढता येऊ शकतो किंवा किती काढता येऊ शकेल का. त्याचबरोबर पैशाची मागणी आणि पुरवठा यांच्या मदतीनं LM वक्र ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्याच अनुषंगाने तिथली असणारी स्थिती किंवा त्याच्यातले असणारे बदल कशा पद्धतीचे होतील किंवा किती प्रमाणात होतील, LM वक्राचा उतार आणि त्यावर परिणाम करणारे घटक हे स्पष्ट करावे लागतील किंवा त्या अनुषंगाने त्यातले होणारे बदल हे आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येतील किंवा ते माहिती होणं याचा माहिती करण्याचा उद्देश हा डोळ्यासमोर ठेवलेला आपल्याला दिसून येतो. त्याचा उतार आणि त्याच्यावरती होणारे परिणाम, कारण LM वक्र जशा पद्धतीने बदलत जाईल तशा पद्धतीने त्याचा पैशाचा किंवा अर्थव्यवस्थेतला असणारा मनी तो कमी किंवा जास्त झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळेच वस्तू बाजाराचा विचार करता त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेसचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याची स्थिती देखील बदललेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे LM वक्र स्थिती आणि त्यावर परिणाम करणारे घटक हे स्पष्ट होण्याची शक्यता यातून जास्त प्रमाणात आहे किंवा असं होणं हे अपेक्षित देखील आहे. त्याच अनुषंगाने आपण विचार करता इंट्रोडक्टरी पार्टमध्ये केवळ वस्तूच्या बाजारपेठेचे ज्ञान आणि त्याचे समतोल कशा पद्धतीने आहे एवढंच पुरेसं होत नाही. कारण बाजारपेठेमध्ये आपण ज्यावेळेला वस्तू विक्रीसाठी येत असतात किंवा उद्योजकाने आपलं उत्पादन मार्केटला पाठवलेलं असतं ते किती प्रमाणात पाठवलं जाईल हे जसं दरवर्षी दर सीझन आपण म्हणूया विचार करता त्या उत्पादनाची मागणी त्या सिजनेच्या अनुषंगाने हे केलेले असते. म्हणजे जसं की आता आपण पाहतो रक्षाबंधनच्या वेळेला रक्षीचं पुरवठा मोठ्या प्रमाणावर झालेला दिसत होता. म्हणजे त्याच्यासाठी लागणारा धागा असतील मणी असतील याचे फॅक्टरीतलं हे उत्पादन वाढणं अपेक्षित असतं. मग त्याच अनुषंगाने आता गणपतीचा विचार करता गणपतीला सजावटीच्या अनुषंगाने असेल, गणपतीचं बनवण्याच्या दृष्टीने असेल, याचं प्रोडक्शन बाजारपेठेतला आपण विचारात जरी घेत असलो तरी एका बाजूला याचं वस्तू बाजाराचं आपल्याला ज्ञान असतं, तशाच पद्धतीने आपल्याला अर्थव्यवस्था कशी कार्य करते हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मनी मार्केट आणि मालमत्ता बाजार किंवा तितकाच तो महत्त्वाचा असल्याचं देखील आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मनी मार्केट किंवा मालमत्ता बाजार हा तितकाच महत्त्वाचा आहे. या मनी मार्केटच्या अनुषंगाने किंवा मालमत्ता बाजाराच्या अनुषंगाने त्याच्यातली एकूण स्थिती कशी असेल, काय असेल ते देखील आपल्याला विचारात घ्यावं लागेल. अर्थव्यवस्थेची स्थिती ही वस्तूच्या बाजारपेठेवर आणि मालमत्तेच्या बाजारपेठेवर आणि तेथे अवलंबून असते किंवा दोघांमधील महत्त्वाचा दुवा त्या ठिकाणी घडून आलेला दिसतो
किंवा तो दुवा पार पडणं किंवा त्या अनुषंगाने होणं हे अपेक्षित असतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एकूण स्थितीत कशा पद्धतीने बदल झाला आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीने बदल होतोय, हे बदलत्या काळानुरूप वस्तू बाजाराप्रमाणेच मनी मार्केटमधलं देखील माहिती असणं किंवा माहिती करून घेणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर अर्थव्यवस्था ही कशी कार्यरत आहे आणि त्याच्या कार्यात कोणत्या कोणत्या पद्धतीचे बदल होऊ शकतात, त्या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे. त्यामुळं मनी मार्केट किंवा मालमत्ता बाजार हा तितकाच महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती वस्तूच्या बाजारपेठेवर आणि मालमत्तेच्या बाजारपेठेवर आणि तिथे अवलंबून असते किंवा दोघांमधील महत्त्वाचा दुवा हा देखील त्याच्यात विचारात घेतला जातो. वस्तू आणि मालमत्ता दोन्ही बाजाराचा अभ्यास हा केल्यानंतर किंवा त्या अनुषंगाने झाल्यानंतर एकूण वस्तुस्थिती काय आहे, त्याचबरोबर संपत्तीचे प्रकार म्हणून पैसे, रोखे, स्टॉक, घरे इत्यादीबद्दल चर्चा करणे हे दोन्ही वस्तू आणि मालमत्ता बाजाराच्या दृष्टीनं एकत्र करू शकतो किंवा त्या अनुषंगाने तसा बदल हा झालेला दिसेल. व्याजदर आणि त्या अनुषंगाने त्यातला समतोल साधता येऊ शकतो का, त्या समतोल पातळी कशा पद्धतीने कमी किंवा जास्त होऊ शकेल, या दृष्टीने देखील आपल्याला विचार करावा लागेल किंवा विचारात घेणे या बाबी महत्त्वाच्या ठरतील. वास्तविक आणि नाममात्र मागण्या किंवा पैशाची मागणी, नाममात्र मागणी आणि यातील फरकाने सुरुवात करूया किंवा पैशाची खरी मागणी किंवा वस्तुस्थितीला अनुसरून असणारी मागणी ही किती आहे, त्याचबरोबर त्यातला असणारी स्थिती कशा पद्धतीची असेल, पैशाची नाममात्र मागणी आणि ही रक्कम विचारात घेता पैसे भारतात उदाहरणार्थ रुपयाची संख्या जी आहे ती किती आहे किंवा चलनाचा प्रवाह कशा पद्धतीनं बदलतोय किंवा लिक्विडिटी रेशो कशा पद्धतीने आहे, एखाद्या व्यक्तीने मागणी केली आहे आणि पैशाची खरी मागणी देखील त्याची माहिती होणं हे अगत्याचं ठरेल किंवा पैशाची मागणी आहे परंतु किमतीच्या पातळीने भागलेली पैशाची नाममात्र मागणी ही विचारात घ्यावी लागेल. उदाहरणार्थ नाममात्र म्हणजे पैशाची मागणी, याला नाममात्र संपत्ती WN देखील म्हणतात. रुपया किंवा 500 रुपये आणि किंमत आहे किंवा त्याची पातळी 5 आहे, त्या अनुषंगाने मग पैशाची खरी मागणी 100 रुपयाला किंवा 100 युनिटच्या वस्तूच्या बरोबरीची असेल म्हणजे 500/5 हे रेशो दाखवलेलं आहे. त्या अनुषंगाने त्या पैशाची मागणी वास्तव मागणी आणि नाममात्र मागणीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे स्थितींद्र किंवा बदल झाले आपल्याला दिसून येते. यातील फरकाचा विचार करता किंवा पैशाची मागणी जी आहे ती खरी मागणी कशासाठी आहे किंवा किती मागणी आहे, पैशाला नाममात्र मागणी ही रक्कम विचारात घ्यावी लागेल किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे देखील आपल्याला दिसून येतील. त्यामुळे भारतात उदाहरणार्थ रुपयाची संख्या एखाद्या व्यक्तीनं मागणी केली आहे आणि पैशाची खरी मागणी देखील त्याच्यात विचारात घेतली जाईल. पैशाच्या मागणीच्या अनुषंगाने किंवा किमतीच्या पातळीच्या अनुषंगाने विचार करता पैशाची नाममात्र मागणी आणि उदाहरणार्थ त्यात झालेला बदल किंवा WN जे म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने 500 आणि 500/5 याचा असणारा समतोल किंवा युनिटच्या अनुषंगाने असणारा बदल हा किती आहे, कशा पद्धतीचा आहे, तो आपल्याला बघावा लागेल. त्याचबरोबर पैशाची मागणी आणि पुरवठा किंवा वस्तूची खरेदी आणि यासारखेच व्यवहार करण्यासाठी व्यक्तींना पैशाची आवश्यक किंवा एखाद्या व्यक्तीला पुढे चालू ठेवण्यासाठी अधिक पैशाच्या अनुषंगाने पैशांची शिल्लक आवश्यकता असते. समान प्रमाणात वस्तू आणि सेवा घेऊ शकतात का किंवा किती रक्कम ही नाममात्र शिल्लक म्हणून ठेवायची किंवा कोणत्या स्वरूपात ठेवायची याचा निर्णय हा देखील घेणं अपेक्षित असतं. त्यामुळं रोख रक्कम एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा वास्तविक उत्पन्नावर आणि व्याजावर अवलंबून असते. गुंतवणुकीसाठी उपलब्ध विविध मालमत्तेवर दर पैसे ठेवण्याची त्याची बरोबर त्याची असणारी क्षमता ही देखील त्याच्यातली विचारात घ्यावी लागते. त्यामुळं वस्तूची खरेदी आणि यासारखेच व्यवहार करण्यासाठी व्यक्तींना पैशाची आवश्यकता असते. त्याचबरोबर त्याच्या असणाऱ्या सेवा किंवा त्याच्या असणारे दरपत्रक या अनुषंगाने देखील पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा हा केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे लोकांच्या हातात नक्की किती पैसा राहील किंवा आपण भ्रमणवेगाचा विचार जर आपण केला, पी त्या ठिकाणचं जे समीकरणाच्या अनुषंगाने दाखवलं जातं त्या अनुषंगानेच हा भ्रमणवेग ज्या पद्धतीनं वाढतो किंवा त्याच्यातला बदल घडून येतो त्या अनुषंगाने त्याची वास्तविक मागणी हे देखील बदललेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर वस्तूची खरेदी आणि यासारखेच व्यवहार करण्यासाठी व्यक्तींना पैशाची आवश्यकता असते. त्याचबरोबर सेवा दिलेल्या वेळी लोक हातात घेतात किंवा काही रोख त्या ठिकाणी रक्कम ही विचारात घेतली जाते. त्यामुळे त्याचबरोबर
ज्याला म्हणून ओळखले जाते, किंवा पैसा शिल्लक एखाद्या व्यक्तीला पुढे चालू ठेवण्यासाठी किंवा अधिक पैशाची शिल्लक आवश्यक असते. समान प्रमाणात वस्तू आणि सेवा घेऊ शकतात, किंवा किती रक्कम हे नाममात्र शिल्लक म्हणून ठेवायचे किंवा कोणत्या पद्धतीनं कोणत्या स्वरूपात ठेवायचे याचा निर्णय देखील रोख रक्कम एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा वास्तविक उत्पन्नावर अधिक व्याजावर अवलंबून असते, किंवा त्या अनुषंगाने बदल देखील झालेले आपल्याला दिसून येऊ शकतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी उपलब्ध विविध मालमत्तेवर दर किंवा पैसे ठेवण्याची किंमत पातळी आणि त्या अनुषंगानेच असणारा दर हा त्या ठिकाणचा विचारात घेण्याचा भाग हा फार महत्त्वाचा असू शकतो. एक वस्तूची खरेदी आणि यासारखे व्यवहार करण्याच्या दृष्टीनं व्यक्तींना जी पैशाची आवश्यकता असते ती किती प्रमाणात असू शकते. म्हणजेच बाजारपेठेमध्ये जसं सरकारकडून आपण पाहतो की RBI कडून चलनाची जी निर्मिती केली जाते किंवा छपाई करण्याच्या दृष्टीनं सरकारकडून तशा पद्धतीची ठेव किंवा त्या अनुषंगाची मोबदला आपण म्हणूया त्या ठिकाणची तरतूद केलेली असते, आणि अधिक प्रमाणाची रक्कम देखील आपल्याला छपाई करण्याचा अधिकार हा नसतो. सरकार म्हणून किंवा RBI त्यावेळेला चलन निर्मिती करत असतात त्यावेळेला काही मर्यादा किंवा काही अधिकार हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. त्यामुळे बँकिंग क्षेत्र हे जसं आपण स्वायत्त विभाग RBI म्हणतो, परंतु अप्रत्यक्षरित्या आपण म्हणजे सरकारचं वर्चस्व, जसं की पाठीमागे आपण पाहिलं 1000च्या नोटा आणि 500 रुपयाच्या नोटा हे चलनातून बाद करण्यात आलं. त्यानंतर नवीन 2000च्या नोटा आणि 500 रुपयाच्या नोट ही नवीन चलनाची निर्मिती करण्यात आली. त्याचा बेनिफिट हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 1000 रुपयाची नोट कमी केली, परंतु 2000ची नोट मार्केटला आल्यामुळं इनडायरेक्टली आपण म्हणूया जास्तीचं रक्कम एखाद्या वेळेला मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावरही मर्यादा किंवा बंधनं असणं अपेक्षित आहे. त्याच्याऐवजी आता आपण पाहतोय की जे पैशाच्या स्वरूपातलं रोख स्वरूपात जे चलन आहे ते वापरण्याबरोबरच बँकिंग क्षेत्रात ठेवी ठेवलेल्या रक्कम आहेत, जी बँकेची कार्य बघताना आपल्या लक्षात येतं की बँकेकडे ठेवी स्वरूपात असलेली रक्कम आहे किंवा आलेल्या उत्पन्नाचा प्रवाह जो आहे तो देखील आपण बँकिंग क्षेत्रातून आलेल्याचं दिसून येतो, किंवा बँकेतून ती रक्कम वेगवेगळ्या पद्धतीने येत असताना अनुभवतो. याच्यावरती नियंत्रण ठेवण्याबरोबरच याचा प्रवाह म्हणजे छपाई कमी करणं आणि ऑनलाईन पद्धतीने आपण पाहतो डिजिटल मनीकरण जे आता कन्सेप्ट पुढे आले, म्हणजे रोख स्वरूपाच्या नोटा बाळगण्याची गरज नाही, तसं लिक्विडिटी त्या अनुषंगाने. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पुढे जाऊन त्या दृष्टीनं काय करता येऊ शकतो, पैशाची शिल्लक आवश्यकता असेल किंवा समान प्रमाणात जर वस्तू आणि सेवा याचा विचार करता किती रक्कम किंवा नाममात्र शिल्लक म्हणून त्या ठिकाणी ठेवायची किंवा त्या अनुषंगाने कशी असेल या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करावा लागेल. कोणत्या स्वरूपात ठेवायची याचा निर्णय हा रोख रक्कम एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा वास्तविक उत्पन्नावर आणि व्याजावर अवलंबून असते. गुंतवणुकीसाठी उपलब्ध विविध मालमत्तेवर दर पैसे ठेवण्याची किंमत आणि त्यातले होणारे बदल हे देखील तेवढेच महत्त्वाचे असू शकतात. त्यामुळे पैशाची मागणी आणि पुरवठा, वस्तूची खरेदी आणि यासारखे व्यवहार करण्यासाठी व्यक्तींना पैशाची आवश्यकता असते. सेवा दिलेल्या किंवा वेळी हा विशिष्ट रक्कम किंवा त्यातला असणारा भाग हा जो विचारात घेतला तर त्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल हे निश्चितपणे उपयुक्त ठरतील. पैसा शिल्लक किंवा एखाद्या व्यक्तीला पुढे चालू ठेवण्यासाठी अधिक पैशाची शिल्लक ही आवश्यक असेल. समान प्रमाणात वस्तू आणि सेवा देऊ शकतात किंवा किती प्रमाणात किती रक्कम ही नाममात्र स्वरूपात देता येऊ शकते त्या अनुषंगाने देखील बदल होऊ शकतील. शिल्लक म्हणून ठेवायची किंवा कोणत्या स्वरूपात ठेवायची याचा निर्णय म्हणून रोख रक्कम किंवा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा वास्तविक उत्पन्नावर आणि व्याजावर अवलंबून असते. त्या अनुषंगाने गुंतवणुकीसाठी उपलब्ध विविध मालमत्तेवर दर पैसे ठेवायचे का किंवा किती प्रमाणात ठेवायचे हा भाग त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यामुळे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा हा अल्पकाळात आणि दीर्घकाळात कशा पद्धतीने बदलेल किंवा त्याच्या अनुषंगाने त्याचा समतोल कसा गाठता येईल साधता येईल या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो. त्याचबरोबर आता IS वक्राचा विचार करता गुंतवणूकदार ज्या मालमत्तेमध्ये करू शकतो किंवा ज्याची इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया कशामध्ये जास्त असेल तर निश्चितपणे व्याजाचे दर जर वाढलेले असेल तर पैशाच्या स्वरूपातल्या मालमत्तेवरची गुंतवणूक ही जास्त करेल. त्या अनुषंगाने व्याजदराशिवाय काही तो करणार नाही किंवा तशी गुंतवणूक तो करणार नाही. म्हणजे डेफिनेटली आपण म्हणूया जर इंटरेस्ट जास्त मिळणार असेल तरच सेव्हिंग जी आहे ती इन्व्हेस्टमेंट करेल, अन्यथा ती गुंतवणूक केली जाणार
नाही, जास्त व्याजदरामुळे तो प्रभावित होऊन आपली गुंतवणूक वाढवू शकतो. परंतु व्याजाचे दर कमी झाले तर लिक्विडिटी स्वरूपात स्वतःकडेच रोख पैसे जवळ ठेवण्याचा तो हेतू बाळगू शकतो. त्याचबरोबर व्यक्ती जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पैसे ठेवतात तेव्हा ते पैशातून बॉन्डमध्ये हस्तांतरण करतात. मोठे होणे किंवा परंतु एखाद्या व्यक्तीचे तिची बहुसंख्य संपत्ती ही धारण केली तर बॉन्ड्स मग तिला कमी पातळीच्या गैरसोयीसाठी त्याचा विचार होऊ शकतो. त्या त्याच्यातले असणारे गुंतवणूकदार ज्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यावरील पूर्वग्रह किंवा पूर्वग्रहाचा विचार करतात. इंटरेस्ट जास्त असेल तर निश्चितपणे आपली गुंतवणूक करतील किंवा व्याजदर जर कमी असेल तर व्याजदराचा विचार करून आपली गुंतवणूक त्या ठिकाणी करणार नाही. त्यामुळे व्यक्ती जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पैसे ठेवतात किंवा त्या बॉन्ड स्वरूपातले पैसे असतील, हस्तांतरण योग्य पैसे असतील तर त्या पैशाच्या सहाय्यानं, उत्पन्नाच्या सहाय्यानं आपली इन्व्हेस्टमेंट ही वेगळ्या पद्धतीने वाढू शकतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीने त्याची बहुसंख्य संपत्ती ही धारण केली तर बॉन्ड्स मग तिला कमी पातळीच्या गैरसोयीसाठी तयार राहण्याच्या अनुषंगाने सुद्धा विचार केला जातो. त्यामुळे मनी मार्केट इक्विलिब्रियम त्या ठिकाणी कसं होऊ शकतो किंवा तो समतोल कसा साधता येतो. जेव्हा पैशाच्या बाजारात मागणी पुरवठा बरोबरीचा असतो, मागणी आणि पैशाच्या पुरवठ्याच्या बाजारात म्हणलं या ठिकाणी म्हणजे एका बाजूला जशी मागणी महत्वाची आहे तशा पद्धतीनं पैशाचा मागणी पुरवठा ही दोन्ही जर समतोल पातळीला आले, ज्या बिंदूच्या ठिकाणी समतोल साधला जातो त्यालाच या ठिकाणी डायग्रॅमच्या अनुषंगाने जर पाहिलं तर या ठिकाणचा डायग्रॅम E1 या ठिकाणी समतोल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं त्याचबरोबर या ठिकाणची बाजार मागणी आणि बाजारातले असणारा पुरवठा पैशाचा तो किती आहे. पैसा बाजार जो विचारात घेतला जातो तसं वस्तू बाजाराचं ज्ञान असतं की उत्पादकांनी उत्पादन केलेली वस्तू ही बाजारात किती प्रमाणात आली, त्याच अनुषंगाने त्याची असणारी मागणी किती आहे, म्हणजे उपभोक्ते किती आहेत, ग्राहक किती आहेत, या अनुषंगाने विचार करता त्याचं फायदेशीर बाजू आपण म्हणूया त्या अनुषंगाने तेवढी मागणी होईल, त्या अनुषंगाने किमतीमध्ये बदल होईल किंवा किंमत तशा पद्धतीनं जर मागणी जास्त झाली तर निश्चितपणे किंमत वाढलेली असेल. त्याचबरोबर वाढत्या किमतीला पुरवठा देखील वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण वाढलेला पुरवठा हा काही कालखंडाने वस्तू बाजाराचा विचार करता त्याची जर मागणी पुरेशी झाली नाही तर त्या ठिकाणी वस्तूच्या किमती कमी होतील. त्यामुळे त्यातला होणारा समतोल आणि तशा पद्धतीने या ठिकाणी पैशाच्या बाजारात होणारा समतोल मग त्या ठिकाणी IS आणि LM कर्व जो आहे तो कशा पद्धतीने समतोल पातळीला येतो किंवा समतोल साधता येतो, तो पैसा बाजार आणि पैशाची मागणी वक्र हा एकत्र करतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातून होणारे बदल हे पैशाच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मनी सप्लाय वक्र जो आहे तो उभा असताना खालील पद्धतीचा जो E1 दाखवलेला आहे ती अवस्था त्या ठिकाणी घडून येत असते. त्यामुळे जेव्हा पैशाच्या बाजारात मागणी पुरवठा आणि त्या अनुषंगाने असलेली स्थिती ही दिसून येते त्याच पद्धतीची पैशाची मागणी वक्र हा एकत्र येत असतो किंवा एकत्र आल्याचं आपल्याला जाणवतं. त्याचबरोबर पैसा आणि पुरवठा वक्र, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा, त्यातले असणारे स्थित्यंतर ही कशा पद्धतीने होतील, कशा स्वरूपात होतील या अनुषंगाने हा भाग महत्त्वाचा ठरेल. मनी सप्लाय वक्र जो आहे तो उभ्या असताना त्याच अनुषंगाने समतोल बिंदू E1 इथे घडून येतो किंवा E1 या ठिकाणचा समतोल जेव्हा पैशाच्या बाजारात मागणी पुरवठा बरोबरीच असतं त्याच अनुषंगाने आम्ही त्याला समतोल साधला जाऊ शकतो किंवा समतोल पातळ गाठता येऊ शकते असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पैसा बाजार आणि पैशाची मागणी वक्र हा एकत्र करतो किंवा पैसा आणि पैशाविषयक धोरण हे कशा पद्धतीचं असू शकतं, किती प्रमाणात असू शकतं ते आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे मनी मार्केट आणि इक्विलिब्रियम जेव्हा पैशाच्या बाजारात मागणी पुरवठा हा बरोबरीचा असतो तेव्हा आम्ही समतोल साधतो किंवा पैसा बाजार आणि पैशाची मागणी, पैशातला बदल हा त्या ठिकाणचा घडून आलेला दिसून येतो. त्यामुळे पैशाची स्थिती एकूण कशी असेल, कशा पद्धतीची असेल, पैशाचा पुरवठा वक्र कशा पद्धतीनं कार्य करू शकेल, त्याचबरोबर पैशाचा वक्र हा बदलू शकेल का, त्या अनुषंगाने देखील मागणी आणि पुरवठ्यातला समतोल किंवा त्याची असणारी बरोबरी हे आपल्याला मनी मार्केटच्या अनुषंगाने विचारात घ्यावे लागेल. त्याचबरोबर मनी सप्लाय किंवा मनी मार्केटमध्ये होणारे बदल हे किती प्रमाणात होतील, कशा अनुषंगाने होतील ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळं E1 हा जो आहे तो L1च्या अनुषंगाने आहे, OL आणि OI या अनुषंगाने I याचा बाजूचा विचार करता M आणि P
याचा विचार करता मनी मार्केट इक्विलिब्रियम जे आहे तो समतोल E1 या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच अनुषंगाने लिक्विडिटी रेशोच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यामुळे चेंज इन मनी मार्केट इक्विलिब्रियम जे आहे L1 L2 L3 या स्वरूपामध्ये इंटरेस्ट रेट जो आहे याचा दर जो आहे तो बदलतोय का किंवा त्या बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगाने बदल होऊ शकतो. चेंज इन मनी मार्केट इक्विलिब्रियम जे आहे ते कशा स्थितीत किंवा कशा पद्धतीनं बदलू शकेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे E1 जो आहे आणि त्या अनुषंगाने L1 चा रेशो कशा पद्धतीने बदलत होऊ शकतो. इंटरेस्ट रेट जो आहे तो त्याच अनुषंगाने किंवा चेंज इन मनी मार्केट इक्विलिब्रियम जे आहे ते किती प्रमाणात होऊ शकेल किंवा कशा पद्धतीने होऊ शकेल ते त्या अनुषंगाने सांगितलेलं दिसून येतं. त्यामुळे E2 E1 आणि हे जे समतोल बिंदू आहे ते E3 या अनुषंगाने देखील तिन्ही पातळीवरती समतोल झालेले दिसतात. परंतु इंटरेस्ट रेट जशा पद्धतीने आहे त्याच अनुषंगाने व्याजाचे दर जर वाढले तर गुंतवणूक निश्चितपणे वाढत असते, परंतु कॉन्स्टंट राहतो तो म्हणजे भांडवलाचा जो पुरवठा आहे तो तेवढ्याच प्रमाणात राहील किंवा पैसा जो आहे तो तेवढाच असेल. फक्त त्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल हे आपल्याला चेंज झालेले दिसतील किंवा मनी मार्केट तसे बदल घडून येतील. नवीन समतोलतेसह आम्हाला उत्पन्नाचे आणखी एक संयोजन प्राप्त झाले आहे आणि त्याचबरोबर व्याजदर जेथे मुद्रा बाजार समतोल आहे किंवा व्याजदराने उत्पन्न पातळी वाढल्यामुळे पैशाला जास्त मागणी आहे. ही अतिरिक्त मागणी किंवा नवीन साध्य करण्यासाठी व्याजदर हा वर ढकलते किंवा त्याच अनुषंगाने समतोल जेथे पैशाची मागणी किंवा पैशाच्या पुरवठ्याच्या बाजूचा विचार करता त्याच्यातली स्थित्यंतर होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अतिरिक्त मागणी ही नवीन साध्य करण्यासाठी किंवा व्याजदरावर बदल झालेला दिसतो. त्यामुळे समतोल तेथे पैशाची मागणी आणि पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने देखील बदल झालेला दिसून येतो किंवा बदलत्या स्थितीशी याच्यात बदल घडून येत असतो. त्यामुळे नवीन समतोलतेसह आम्हाला उत्पन्नाचे आणखी एक संयोजन किंवा समतोल त्या ठिकाणी घडून आलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत एकूण मागणी निश्चित कशा पद्धतीने होईल, पुरवठा कशा पद्धतीने होईल, चलनाचा विचार करता वस्तू बाजारात ज्या पद्धतीने बदल होतात त्याच पद्धतीनं चलनी बाजारपेठेमध्ये सुद्धा बदल झालेले दिसतात किंवा चलनी प्रवाह जो आहे तो संक्रमित होत असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पण अर्थव्यवस्थेत एखादी नोट ज्यावेळेला आपण छापून बाजारमध्ये येत असते त्यावेळेला ती किती ठिकाणी स्थानांतरित होईल त्याचा एक अंदाज घेतलेला असतो. म्हणजे एका व्यक्तीकडून समजा उदाहरणासाठी आपण असं म्हणूया की हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलेलं असेल आणि त्या ठिकाणचं बिल आहे ते 500 रुपयाची नोट या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. हीच 500 रुपयाची नोट त्या ज्यावेळेला बँक गल्ल्यामध्ये जाईल, हॉटेल मालकाकडे जाईल, त्यावेळेला तो मालक कदाचित तीच 500 रुपयाची नोट जी आहे ती कच्चा माल खरेदीच करण्याच्या दृष्टीने किंवा हॉटेलला लागणारे जे उत्पादन आहे किंवा प्रोडक्शन करावायचं आहे त्या मालाच्या खरेदीवरती खरेदी करेल. म्हणजेच त्या ठिकाणी कदाचित असं आपण म्हणूया की हॉटेलमध्ये आपण पनीरची मागणी करण्यासाठी काही किलो पनीर मागत असताना ती 500 रुपयाची नोट त्याच्यामध्येच आहे. आता ही 500 रुपयाची नोट ज्यावेळेला पनीर खरेदी करण्यासाठी जाईल त्यावेळेला पनीर विक्रेत्याकडे ही 500 रुपयाची नोट. त्याचबरोबर पनीर विक्रेत्याकडून हीच 500 रुपयाची नोट त्याच्या पुढच्या जे दूध असतील त्या दुधाकडे जाईल किंवा दूध उत्पादकाकडे पर्यंत जाऊ शकते. म्हणजे वाहतूकदार असेल, उत्पादक असेल, त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून एखादं त्यांचे जे काही मुलंबाळ असतील किंवा कुटुंब असेल त्यांचं ती कुटुंबातल्या व्यक्तीकडून ती कदाचित कपडे खरेदीसाठी जाईल. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा चलनी प्रवाह जो आहे म्हणजे पैशाचा विचार करता तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होत असतो. आणि हे बाजारपेठेतलं जे काही चलनाचं कार्य आहे म्हणजे पहिल्या व्यक्तीचंही 500 रुपयाचं काम केलं, दुसऱ्या व्यक्तीचंही 500 रुपयाचं काम केलं, तिसऱ्या व्यक्तीचंही अशा पद्धतीने 500 ते मोठेच ही संक्रमित होत असते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जात असते. परंतु सेव्हिंग झालेली जी काही आपण रक्कम म्हणतो ती फर्स्ट साईडला पण विचार करता बचतीच्या स्वरूपातून उद्योगाकडे किंवा ते प्रवाहित व्हायला मदत होते. व्याजदर जेथे मुद्रा बाजार समतोल आहे किंवा व्याजाच्या अनुषंगाने उत्पन्न पातळी वाढल्यामुळे पैशाला जास्त मागणी आहे, ती अतिरिक्त मागणी आणि नवीन साध्य करण्याच्या अनुषंगाने व्याजदर वर ढकललेले असतात किंवा त्या ठिकाणी समतोल जिथे
पैशाची मागणी आणि पैशाच्या पुरवठ्याच्या बरोबरीचा विचार करतात, त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसतात. त्याचबरोबर एलेमोक्र उत्पन्न आणि व्याजदर यांचे संयोजन ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी विचार करता चर्चा केल्याच्या अनुषंगाने एलेमोक्र समजण्यासाठी मागणी विभाग हे महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर एलएम वक्र हा निर्माण करण्याच्या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी विचार करता येऊ शकतो. त्याचबरोबर व्याजदर आणि उत्पन्नाचे स्तर यांचे संयोजन जसे की वास्तविक मागणी शिल्लक किंवा वास्तविक शिल्लक पुरवठ्याच्या समान बाजू या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. एलएम वक्रावरील सर्व बिंदू मनी मार्केट किंवा समतोल आणि एलएम वक्र हा जर विचारात घेतला त्याच अनुषंगाने बाहेरील सर्व बिंदू हे देखील दर्शवले जातात. त्याचबरोबर मार्केटमधील असंतुलन दर्शवावं लागतं किंवा त्या अनुषंगाने त्यातले होणारे बदल हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरू शकतात. एलएम वक्र किंवा उत्पन्नाच्या अनुषंगाने असणारा बदल हा कालांतराने किती होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने बदल होऊ शकतो तो देखील उत्पन्न रेशो आणि इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचे दर उत्पन्नात जशा पद्धतीने वाढ होत जाईल तशा पद्धतीनं उत्पन्नाची गुंतवणुकीच्या रूपाने ज्यावेळेला आपण भांडवल सेव्हिंगच्या अनुषंगाने येत असतो त्यावेळेला सेव्हिंगमधून ते इन्व्हेस्टमेंट होऊ शकतं, ते इंटरेस्ट दराला प्रभावित होईल. म्हणजे व्याजाचे दर आपण म्हणूया की जसे 5% आहे, 6% आहे, 7% आहे, 8%, 10% अशा पद्धतीने जसं व्याजदर वाढत जाते तशा पद्धतीच्या ह्या ठेवी किंवा गुंतवणूक आहे ती वाढत जाईल. आणि उलट बाजूला आपण म्हणूया 10%, 9%, 8%, 4% अशा पद्धतीने ज्या वेळेला घटत येईल त्यावेळेला त्याऐवजी वस्तू बाजारात त्या ठिकाणी उत्पादन किंवा खरेदी केली जातात आणि खरेदीच्या अनुषंगाने त्या ठिकाणची मागणी ही झालेली दिसून येते किंवा तशा पद्धतीच्या वस्तूची मागणीचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवत असतो. म्हणून त्यामुळे प्रभावी मागणीचं तत्व हे जसं केन्सनं मांडलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड तशा पद्धतीनं डिमांडच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो वस्तू बाजाराकडे पाहतो त्याच अनुषंगाने या ठिकाणची संयोजनाची स्थिती जी आहे ती बदललेली दिसते किंवा एलएम वक्र हा समजण्याच्याच अनुषंगाने किंवा त्याच्यातला झालेला बदल हा देखील प्रभावीपणे जाणू शकतो. त्यामुळे समजण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने विचार करता त्यात होणारे बदल कशा पद्धतीने होतील किती प्रमाणात होतील त्यातल्या अनुषंगाने एलएम वक्र हा निर्माण केला जातो आणि एलएम वक्र हा देखील दर्शवता येऊ शकतो किंवा त्यात बदल होतील. व्याजदर आणि उत्पन्नाचे स्तर यांचे संयोजन जसे की वास्तविक मागणी आणि शिल्लक पुरवठ्याचा समान भाग आहे. एलएम वक्र हा वरील सर्व बिंदू हा मनी मार्केट आहे त्याच अनुषंगाने समतोल आणि एलएम वक्र बाहेरील सर्व स्थितीत कशा पद्धतीने बदल होऊ शकतो बिंदू दर्शवा आणि मनी मार्केटमधील असंतुलन हे देखील कशा पद्धतीचं असेल ते त्या अनुषंगाने यातला भाग महत्त्वाचा राहील. उत्पन्न वाय आणि व्याजदर आय या अनुषंगाने यांचे असणारे संयोजन त्यांची असणारी एकूण स्थिती हे एलएम वक्र समजण्यासाठी किंवा त्याच अनुषंगाने विभाग हा विचारात करता किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे किती असतील कशा पद्धतीने असतील ते आपल्याला पाहावं लागेल किंवा त्यातले होणारे बदल हे दिसून येतात. एलएम वक्राचा उतार ज्यावेळेला आपण पाहतो तो किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीने असेल. LM1 आणि LM2 हे इंटरेस्ट रेटला प्रभावित झालेले जशा पद्धतीने आहेत तसे क्वांटिटी ऑफ मनी म्हणजे पैशाचा पुरवठा कशा पद्धतीने आहे. जसं की आपण इथं पाठीमागे आता पाहिलं की पैशाचा पुरवठा हा कॉन्स्टंट आहे. सप्लाय ऑफ मनी जर आपण पाहिलं तर तो कॉन्स्टंट आहे, तो कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. म्हणून इंटरेस्ट रेट ज्या पद्धतीने बदलतोय त्याच पद्धतीनं या ठिकाणचा मनी मार्केट किंवा त्या ठिकाणचा सप्लाय जो आहे तो पैशाचा तसाच असतो ना. रेट ऑफ इंटरेस्ट हे बदललेले दिसत आहेत. इंटरेस्ट रेट जसं जसं वाढत जाईल तशा पद्धतीने त्या ठिकाणचा क्वांटिटी ऑफ मनी जी आहे पैशाची संख्या ती आहे ती जी आहे ती स्थिर पकडलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे देखील आपल्याला दिसून येतात. त्यामुळं LM1 आणि LM2 LM वक्राचा उतार दिलेल्या LM समीकरणावरून काढता येतो. LM वक्राचा उतार हा ज्या दरातील बदल दर्शवतो त्याच अनुषंगाने त्याच्यातली स्थिती ही एकूण विचारात घेता किंवा एकूण स्थितीचा विचार करता आपल्याला बदल लक्षात घ्यावा लागेल. त्याचबरोबर LM वक्राचा उतार आणि LM वक्राचा उताराच्या दिलेल्या एका एकूण स्थितीचा विचार करता तो कशा पद्धतीने बदलेल. LM वक्राचा उतार हा त्या अनुषंगाने किंवा त्यातल्या बदलत्या स्थितीनुसार किती प्रमाणात बदललेला आहे, कोणत्या घटकाचा त्यात बदल झालेला आहे.
तो देखील त्याच्यात दिसून येऊ शकतो. त्यामुळे एलएम वक्राचा उतार आणि एलएम वक्राचा असणारी एकूण स्थिती ही कशा पद्धतीने आहे एलएम समीकरणावरून काढता येऊ शकते का. एलएम वक्राचा उतार हा दरातील किती प्रमाणात बदल होऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने कशा पद्धतीनं बदल असतील ते देखील अपेक्षित विचारात घ्यावे लागतील. एलएम वक्राच्या उताराच्या बरोबरच त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट ज्या पद्धतीनं बदललेला आहे किंवा क्वांटिटी ऑफ मनी ज्या पद्धतीने बदललेला आहे त्याच पद्धतीने तो संक्रमित होईल किंवा एका ठिकाणावर स्लोप ऑफ एलएम कर्व जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो किंवा तशा पद्धतीनं सुस्पष्ट झालेला आपल्याला दिसतो. LM1 आणि LM2 याचा विचार करता इंटरेस्ट रेट क्वांटिटी ऑफ मनी जे आहे किंवा LM1 आणि LM2 याची क्वांटिटी किंवा याची संख्यात्मक असणारा बदल हा कशा पद्धतीचा आहे, किती प्रमाणात आहे. इंटरेस्ट रेट किंवा क्वांटिटी ऑफ मनीच्या अनुषंगाने विचार करता त्यातले होणारे स्लोप ऑफ LM कर्व हा ज्या पद्धतीनं बदललेला दिसतो किंवा बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने बदललेला आहे तो कसा असेल किंवा किती प्रमाणात असेल तो या ठिकाणी प्रभावित झालेला आपल्याला निश्चितपणे दिसेल. क्वांटिटी ऑफ मनी जो आहे तो स्लोप दर्शवतो आपल्याला किंवा इंटरेस्ट रेट जो आहे तो देखील आपल्याला बदललेला अनुभवायला मिळत असतो. आता एलएम वक्राची स्थिती जी आहे ती कशामुळे कशा पद्धतीची आहे, जशा पद्धतीने इथं LM1 आहे आणि LM2 आहे त्या क्वांटिटीच्या अनुषंगाने किती बदल होतोय. एलएम वक्राची स्थिती किंवा एलएम वक्र बाजूने वास्तविक पैसा पुरवठा स्थिर ठेवली जाते. त्यामुळे वास्तविक पैशाच्या पुरवठ्यात हा बदल किंवा एलएम वक्र बदललेला आहे. जर खरा पैसा पुरवठा वाढतो त्याच अनुषंगाने एलएम वक्र हा उजवीकडे सरकतो आणि त्याच अनुषंगाने वास्तविक वाढ किंवा पैशाचा पुरवठा हा 3 प्रकारे होऊ शकतो. त्याचबरोबर वास्तविक वाढ आणि पैशाचा पुरवठा जसा 3 प्रकारे होऊ शकतो त्यातला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पैशामध्ये वाढ होते किंवा चलनामध्ये वाढ होते. पण चलनात ज्या वेळेला वाढ होते त्यावेळेला किंमत पातळी अपरिवर्तित असताना त्या ठिकाणी नाममात्र पैशाचा पुरवठा हा देखील बदललेला दिसतो किंवा त्या पद्धतीत हा बदल घडून येत असतो. त्याचबरोबर वाढती किंमत पातळी किंवा अपरिवर्तित असताना हा नाममात्र किंवा पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल किती प्रमाणात असतील, कशा पद्धतीचे असतील ते आपल्याला माहिती करून घेणं किंवा अनुभवणं अपेक्षित ठरेल. त्याचबरोबर नाममात्र किंवा पैशाचा पुरवठा स्थिर असताना किंमत पातळी आणि एकूणच असा जो काही बदल आपण म्हणूया तो किती प्रमाणात आहे किंवा असा बदल आहे किंवा एम आणि पी या दोन्हीमध्ये ते प्रमाणात बदलेल किंवा त्या अनुषंगाने त्याची वाढ ही घडून येईल. या युनिटच्या अनुषंगाने साधेपणासाठी की किंमत पातळी ही स्थिर आहे आणि जेणेकरून नाममात्र पैशाच्या पुरवठ्यात वाढ होईल किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे दिसून येतील. वास्तविक पैशाच्या पुरवठ्यात वाढ ही सूचित करते किंवा त्या अनुषंगाने हा भाग सुस्पष्ट होईल, दिसून येईल की एलएम वक्राची एकूण असणारी स्थिती ही वास्तविक पैसा पुरवठा स्थिर ठेवली जाते. त्या पैशाच्या पुरवठ्यात जर स्थिर असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचा पैशाचा पुरवठा बदललेला नसेल तर त्या अनुषंगाने एलएम वक्र हा काही प्रमाणात बदललेला दिसतो किंवा लिक्विडिटी रेशो जो आहे तो अर्थव्यवस्थेतल्या किंवा बाजारपेठेतल्या एकूणच मागणी आणि पुरवठ्याच्या वस्तू बाजाराबरोबरच पैशाच्या पुरवठ्याचा विचार करता त्यातले होणारे बदल हे महत्त्वाचे ठरतील. जर खरा पैसा किंवा पुरवठ्याच्या अनुषंगाने हे वक्र हा उजवीकडे सरकत गेलेला दिसतो. तशा पद्धतीने आपण वरती पाहिलं हा उजवीकडच्या बाजूला समतोल बिंदू गाठलेला दिसतो आणि इथे जर आपण वरच्या अनुषंगाने पाहिलं तर तो देखील काही प्रमाणात डावीकडच्या बाजूला होता. त्याच्याही अगोदर जर आपण इथं पाहिलं तर ह्या डावीकडे असणारी क्वांटिटी ऑफ मनी किंवा पैशाचा संख्या आणि पुरवठा हा इंटरेस्ट रेटचा विचार करता कॉन्स्टंट आहे आणि त्या ठिकाणी जशा पद्धतीने इंटरेस्ट रेट व्याजाचा दर वाढत जाईल तशा पद्धतीनं याचा पैशाचा पुरवठा होईल. परंतु व्याजाचा दर हा अधिक असेल त्याच वेळेला याचा संख्यात्मक वाढ ही झालेली दिसून येते. त्याच अनुषंगाने हा उजवीकडच्या बाजूला स्थानांतरित लेफ्ट साईडला जास्त स्थानांतरित झालेला दिसून येतो. त्यामुळं डावीकडून उजवीकडं एलएम वक्र जो स्थानांतरित झालेला आहे तशा पद्धतीने त्याच्यातली मागणी आणि पुरवठ्यात समतोल देखील गाठताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळं एलएम वक्र हा बदललेल्या स्थितीत दिसतो.
पैसा पुरवठा वाढतो, एलएम वक्र हा उजवीकडे सरकतो. याच अनुषंगाने वास्तविक वाढ ही पैशाचा पुरवठा हा 3 प्रकारे होऊ शकते. त्याचबरोबर किंमत पातळी अपरिवर्तित असताना नाममात्र पैशाचा पुरवठा त्याच अनुषंगाने घट झालेला दिसतो किंवा त्याचा बदल झालेला दिसतो. नाममात्र पैशाचा पुरवठा हा स्थिर असताना किंमत पातळी ही कशा पद्धतीने किंवा असा बदल आहे आणि एम आणि पी या दोन्हीमध्ये ते प्रमाणात वाढते किंवा त्या अनुषंगाने बदल झालेला दिसतो. साधेपणासाठी की किंमत पातळी स्थिर आहे आणि जेणेकरून नाममात्र पैशाच्या पुरवठ्यात वाढ होईल. वास्तविक पैशाच्या पुरवठ्यात वाढ ही अपेक्षित असते, परंतु किती प्रमाणात पैशाचा पुरवठा वाढणार यालाही काही मर्यादा आपण विचार करू शकतो. कारण भविष्यात हा पैशाचा पुरवठा हा सतत भ्रमणवेगाच्या अनुषंगाने किंवा स्थानांतरित झालेला आपल्याला दिसून येतो आणि तो स्थानांतरित झालेला किंवा पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर तेवढ्या प्रमाणातल्या नोटा किंवा चलन जे आहे ते बाद होत नाही किंवा खराब होत नाही आणि तेवढ्या प्रमाणात खराब न झाल्यामुळं किंवा खराब होणारं जर चलन असेल तर ते फाटणं असेल, तुटणं असेल किंवा काही कारणाने खराब झालेलं चलन असेल तर त्या अनुषंगाने काय करता येऊ शकतो, कोणत्या पद्धतीत त्याच्यात बदल करता येऊ शकतो ते देखील आपल्याला पाहणं किंवा माहिती करणं हे महत्त्वाचं ठरेल. त्यामुळं वाढ ही कशा पद्धतीने होऊ शकते, अपरिवर्तित असताना नाममात्र पैशाचा पुरवठा त्यात असणारे बदल हे देखील आपल्याला पाहावे लागतील. नाममात्र पैशाचा पुरवठा स्थिर असताना किंमत पातळी आणि असा हा बदलत्या स्थितीचा असणारा स्थित्यंतराचा भाग तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल. एम आणि पी या दोन्हीमध्ये त्या प्रमाणात वाढेल किंवा त्या अनुषंगाने बदल हे घडून येतील. किंमत पातळी ही स्थिर आहे जेणेकरून नाममात्र पैशाच्या पुरवठ्यात वाढ होईल आणि वास्तविक पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे किंवा त्या अनुषंगाने त्यातली माहिती किंवा त्यातली असणारी स्थित्यंतरे हे देखील आपल्याला दिसून येतील. एलएम वक्र ज्या पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने आपण म्हणतोय तो वास्तविक दर हा किती आहे किंवा कशा पद्धतीचा आहे याच्यावरती पूर्णपणे डिपेंड असेल. याच अनुषंगाने कशा पद्धतीचा असू शकतो त्यातला हा अर्थव्यवस्थेची स्थिती ही वस्तूच्या बाजारपेठेवर आणि मालमत्तेच्या बाजारपेठेवर आणि तिथे अवलंबून असते किंवा दोघांमधील महत्त्वाचा दुवा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, किती प्रमाणात आहे, वस्तू आणि मालमत्ता या दोन्ही बाजाराचा अंतरसंबंध हा किती आहे, त्या ठिकाणी वस्तूचा देखील पुरवठा होणं आणि पैशाचा देखील तेवढ्या प्रमाणात उपलब्ध असणं हा घटक महत्त्वाचा ठरेल. वस्तू आणि मालमत्ता दोन्ही बाजाराचा अभ्यास केल्यानंतर संपत्तीचे प्रकार म्हणून पैसे, रोखे, स्टॉक, घरे इत्यादीबद्दल चर्चा करणे हे दोन्ही वस्तू आणि मालमत्ता बाजारात महत्त्वाचं ठरेल. एकत्रित विचार करता व्याजदर आणि त्यातला असणारा समतोलाचा भाग हा देखील तितकाच आपल्याला महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वस्तूच्या बाजारपेठेवर आणि मालमत्तेच्या बाजारपेठेवर आणि तेथे अवलंबून असते किंवा दोघांमधील महत्त्वाचा दुवा हा केवळ वस्तूच्या बाजारपेठेचे ज्ञान आणि त्यांचे समतोल माहिती असणं किंवा अपेक्षित नाही. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्था कशी कार्य करते हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. मनी मार्केट किंवा मालमत्ता बाजार हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि अर्थव्यवस्थेची स्थिती वस्तूच्या बाजारपेठेवर आणि मालमत्तेच्या बाजारपेठेवर आणि तेथे अवलंबून असते किंवा दोघांमधील महत्त्वाचा घटक जो आहे तो किती प्रमाणात आहे. वस्तू आणि मालमत्ता दोन्ही बाजाराचा अभ्यास करताना इतर घटकांचा अभ्यास देखील त्या अनुषंगाने किंवा त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवरती होत असतो. त्यामुळे वास्तविक आणि नाममात्र बाजारात पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा हा कशा पद्धतीनं किंवा नाममात्र मागणी आणि यातील फरकाने सुरुवात करूया किंवा पैशाची खरी मागणी, पैशाची नाममात्र मागणी ही रक्कम आहे किंवा त्याच अनुषंगाने भारतात उदाहरणार्थ रुपयाची संख्या एखाद्या व्यक्तीनं मागणी केली आहे आणि पैशाची खरी मागणी देखील किंवा पैशाची एकूण मागणी किंमत पातळी त्या अनुषंगाने किती असू शकेल. त्याचबरोबर किमतीच्या पातळीने त्या अनुषंगाने किंमत पातळी जर बदललेली असेल पैशाच्या मागणी देखील जसं आपण चलनाचं भारतीय चलनाचं आपण म्हणूया परकीय बाजारपेठेच्या दृष्टीनं डॉलरमध्ये परिवर्तन करून घेतो किंवा अवमूल्यन झालेला असतो. पण चलन परिवर्तन करणं हा पहिला टप्पा जितका महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर आयात आणि निर्यात ही सुस्थिती किंवा चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीने या IS आणि LM वापरावरती सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे त्याची पैशाची खरी मागणी किती असेल, कशा पद्धतीने असेल,
किंमत पातळीत कशा पद्धतीने जर 500 रुपयावरच्या अनुषंगाने 5 एवढ्या प्रमाणात किंवा 5 पट आपण म्हणूया 100 युनिटची मागणी आहे, त्यावेळेला 100 युनिट मागणी करताना 5 रुपयाच्या अनुषंगाने विचार करता 500 रुपये आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतील. त्यामुळे संपत्तीचं हस्तांतरण होत असताना, नोटांचं हस्तांतरण होत असताना आपण म्हणूया एकाकडून दुसऱ्याकडे किंवा एकाकडून दुसऱ्याच्या अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असताना, त्यामुळे डिजिटल करन्सीचा आपल्याला निश्चितपणे या IS आणि LMOCRAचा विचार करता त्या करन्सीचा आपल्याला बेनिफिट झालेला आहे. परंतु याला काही मर्यादा असतील का? डिजिटल करन्सी जशा पद्धतीने आहे तसं चलनी स्वरूपातल्या नोटा आपण म्हणूया त्या नोटांचा वापर देखील आपल्याला केला जात असतो. कारण डिजिटलमध्ये सर्वच ठिकाणी होईल 100% असं होत नाही, काही त्यालाही काही मर्यादा आपल्याला असल्याचं दिसून येत असतं. त्यामुळे किंमत पातळीच्या प्रमाणात त्यात कशा पद्धतीने बदल होतो, किती प्रमाणात बदल होतो, किमतीच्या पातळीने त्यात बदल झाला असेल तर त्यात कोणत्या पद्धतीने किंवा कशा अनुषंगाने बदल होईल. पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा ही वस्तूची खरेदी आणि यासारखेच व्यवहार करण्यासाठी व्यक्तींना पैशाची आवश्यकता असते. सेवा दिलेल्या वेळी लोक हातात किंवा काही रोख धरतील, ज्याला म्हणून ओळखले जाते, किंवा पैसा शिल्लक हे एखाद्या व्यक्तीला पुढे चालू ठेवण्यासाठी अधिक किंवा नाममात्र पैशाची शिल्लक हे आवश्यक असेल. समान प्रमाणात वस्तू आणि सेवा घेऊ शकतात का, किंवा तिची किती प्रमाणात बदल होऊ शकतो, ती रक्कम कशा पद्धतीने असेल. त्याचबरोबर नाममात्र शिल्लक म्हणून ठेवायची किंवा त्या कोणत्या प्रमाणात किती प्रमाणात बदल करणं याच्याशी संबंधित याचा सर्व घटकाचा भाग हा निश्चितपणे येत असतो. त्यामुळे किती रक्कम नाममात्र असावी, शिल्लक म्हणून ठेवण्याची जी काही रक्कम आपण म्हणूया ती कोणत्या स्वरूपात असावी, आणि त्या ठेवीदाराच्या अनुषंगाने उत्पन्नाचा ओघ जो आहे तो कशा पद्धतीने किंवा मागणी आणि पुरवठा यातला समतोलाच्या दृष्टीने व्याजदर जो आहे तो कसा बदलेल, पैसा शिल्लक रक्कम जी आपण म्हणतो ती किती प्रमाणात असेल, या नाममात्र शिल्लकीच्या अनुषंगाने ठेवायची किंवा कोणत्या स्वरूपात ठेवायची याचा निर्णय हा रोख रक्कम किंवा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा वास्तविक उत्पन्नावर त्याचा परिणाम निश्चित होत असतो, व्याजावर अवलंबून असते. आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध किंवा विविध मालमत्तेवर दर हा पैसे ठेवण्याची किंमत आणि त्यात होणारे बदल हे आपल्याला दर्शवता येऊ शकतात. त्यामुळे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा, वस्तूची खरेदी आणि यासारखेच व्यवहार करण्यासाठी व्यक्तींना पैशाची आवश्यकता असते. त्याचबरोबर सेवा दिलेल्या वेळी लोक हातात घेतात किंवा त्या अनुषंगाने काही रोख रक्कम ही देखील विचारात घेतली जाते. त्यामुळे गुंतवणूकदार ज्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकतो त्यावरील पूर्वगोल किंवा व्याज हा दरवर्षी किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातला होणारा बदल हा दिसून येतो. त्यामुळे व्यक्ती जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पैसे ठेवतात त्याच अनुषंगाने पैशातून बॉन्डमध्ये हे हस्तांतरण केलं जातं. कारण पैशातून बॉन्डमधले जे हस्तांतरण आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतं. या बॉन्डची मागणी देखील कधी होऊ शकते, मग सरकारी बॉन्ड असतील त्या अनुषंगाने होणारी मागणी किंवा बॉन्डच्या सहाय्याने होणारे व्यवहार आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ती मोठ्या प्रमाणात होतील का. परंतु जर एखाद्या व्यक्तीने तिची बहुसंख्य संपत्ती ही धारण केली तर बॉन्ड्स मागणी ही तिला किंमत पातळी आणि त्याच्या मागणीच्या प्रमाणात तशा पद्धतीने बदललेली दिसेल. गैरसोयीसाठी तयार राहण्यासाठी किंवा त्यातले असणारे बदल हे देखील आपल्याला विचारात घ्यावे लागतील. त्यामुळे व्यक्ती जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पैसे ठेवतात तेव्हा ते पैशाच्या बॉन्डमध्ये हस्तांतरण करतात, आणि जेणेकरून आपण म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने त्याची बहुसंख्य संपत्ती ही धारण केली तर बॉन्ड्स मग तिला कमी पातळीच्या अनुषंगाने किंवा गैरसोयीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचार होऊ शकतो. त्यामुळं एकूण मागणी ही कशा पद्धतीची असेल, त्या मागणीचा प्रवाह, त्या मागणीची असणारी एकूण स्थिती ही किती प्रमाणात आहे ती आपल्याला अभ्यासावी लागेल. त्याचबरोबर व्यक्तीने केलेली आर्थिक व्यवहारामध्ये रोख स्वरूपात असणारं चलन, त्या चलनातलं होणारं परिवर्तन, गुंतवणूकदार ज्या पद्धतीने गुंतवणूक करतील त्या पद्धतीबरोबर त्यातला मिळणारा इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचा दर हा बदलत्या स्वरूपात जशा पद्धतीने वस्तूच्या किमती बदलतात तसा व्याजदर देखील हा बदलत असतो. त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठा त्या पातळीत किंवा त्या प्रमाणात तशा पद्धतीने हा बदललेला दिसेल. व्यक्ती जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पैसे ठेवतात तेव्हा ते पैसे किंवा पैशातून बॉन्डमध्ये हस्तांतरण करतात. याच हस्तांतरणाच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीने तिची बहुसंख्य संपत्ती हे धारण केली तर बॉन्ड मग तिला कमी पातळीच्या अनुषंगाने गैरसोयीसाठी तयार राहणाऱ्या किंवा त्या अनुषंगाने
होणारे बदल हे देखील आपल्याला विचारात घ्यावे लागतात. पैशाच्या बाजारामध्ये किंवा मनी मार्केटमध्ये आपल्याला इक्विलिब्रियम समतोल गाठण्यासाठी जेव्हा पैशाचा बाजारात मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल होतो तेव्हा मी समतोल साधला जातो असं म्हटलं जातं. पैसा बाजार म्हणजे पैशाची मागणी एकत्र करणं किंवा पैशाचा पुरवठा आणि पैशाचा मागणी वक्र याच्यात ज्या ठिकाणी छेदला जातो त्या छेदन बिंदूला समतोल बिंदू असं म्हटलं जातं. म्हणजे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा ज्या ठिकाणाला एकत्रित येतात त्या अनुषंगाने त्याला चलनी बाजार किंवा पैशाचा पुरवठा त्या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं किंवा समतोल म्हटलं जातं. त्याचबरोबर हा E1 आकृतीमध्ये जो E1 बिंदू दाखवलेला आहे त्या ठिकाणी समतोल साधलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणची L1 आणि ही जी उभं पैशाचा पुरवठा आहे त्या अनुषंगाने देखील या ठिकाणची क्वांटिटी जी आहे पैशाची ती मर्यादित आहे, परंतु त्या ठिकाणची मागणी ही अमर्याद स्वरूपाची आहे, जास्तीची आहे. आपण प्रत्येकजण पाहतो की पैशाची मागणी ही प्रत्येकजण करत असतो, आपल्यासाठी हवा असतो पैसा, कारण हव्या त्या ठिकाणी आपण नंतर खरेदी करू शकतो, व्यवहार करू शकतो. त्यासाठी आपल्याला पैशाची मागणी हवी असते. ठेव म्हणून आपल्याकडे ठेवण्याच्या दृष्टीने देखील पैशाची आपण मागणी करत असतो. त्यामुळे मनी मार्केट इक्विलिब्रियम जो आहे तो समतोल आहे, तो कशा पद्धतीने साधता येऊ शकतो. E1, E2 आणि E3, L1, Y3, L1, L2 या अनुषंगाने L1, L2च्या अनुषंगाने इंटरेस्ट रेट जे आहे ते चेंज इन मनी मार्केट इक्विलिब्रियम आहे तो साधता येऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातला बदल हा देखील आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे L1च्या अनुषंगाने L2, L1, L3 हे जे समतोल बिंदू दाखवले त्याच अनुषंगाने इंटरेस्ट रेट किंवा व्याजाच्या दराच्या अनुषंगाने सुद्धा सुरुवातीला L2 हा वाढलेला किंवा आपण म्हणूया समतोलच्या अनुषंगाने L1 आहे आणि त्यानंतर L3 हा कमी झालेला दिसतो. त्याचबरोबर L2 हा जो आहे तो वाढलेला दिसून येतो. म्हणजे व्याजाचा दर जसा वाढेल तशा पद्धतीने या ठिकाणची क्वांटिटी किंवा संख्यात्मक पुरवठा जो आहे तो देखील आहे त्याच किमतीला, परंतु किंमत त्याची वाढलेली दिसून येते. त्यामुळं पैशाचा पुरवठा हा आपल्याला वाढवता अल्पकाळामध्ये वाढवता येत नाही, दीर्घकाळामध्ये ते का त्याची पैशाची छपाई वगैरे करून शक्य असतं, परंतु पैसा हा मर्यादित असतो, लिमिटेड मनी आपण म्हणूया. पैशाला काही मर्यादा आहे. त्यामुळं त्याची जसं आपण जमिनीच्या बद्दल म्हणतो की ते स्टॉक कोणत्याही परिस्थितीत आपण वाढवू शकत नाही. जागेचा प्रश्न हा आपण कुठल्याही प्रकारे पर्याय उपलब्धता करून देऊ शकतो, परंतु जास्तीची जागा आपल्याकडे असू शकत नाही. तशा पद्धतीने पैसा देखील आपल्याकडे लिमिटेड आहे, त्याला जास्ती आपल्याला उपलब्ध करून देता येत नाही किंवा ते देत असताना अनेक अडचणी अनेक वेळेला समस्या ह्या आलेल्या दिसून येतात. त्यामुळे E1, E2 आणि E3 हा समतोल बिंदू आहे, तो समतोल गाठण्याच्या अनुषंगाने झालेले बदल हे आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने LM वक्राच्या बाबतीत सुद्धा दिसून येतो. यांचं संयोजन ज्यांची चर्चा आता केली त्या अनुषंगाने LM वक्र समजण्यासाठी मागील विभाग किंवा त्या अनुषंगाने पहिला जो युनिट होता तो समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा दुसरा युनिट त्या अनुषंगाने LM वक्र निर्माण करतात आणि LM वक्र दाखवलेलं दिसून येतं. त्यामुळे व्याजदर आणि उत्पन्नाचे स्तर यांचे संयोजन जसे की वास्तविक मागणी शिल्लक आणि वास्तविक शिल्लक पुरवठ्याचे समान आहे का किंवा किती प्रमाणात आहे ते दर्शवणं महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर LM वक्र हा वरील सर्व बिंदू मनी मार्केट समतोल आणि LM वक्र बाहेरील सर्व बिंदू हा दर्शवत असतो. त्यामुळे मार्केटमधील असंतुलन हा देखील भाग तितकाच महत्त्वाचा ठरेल. उत्पन्न आणि उत्पन्नाच्या अनुषंगाने असणारा भाग हा महत्त्वाचा भाग ठरेल. LM वक्राचा उतार हा LM वक्राचा उतार डावीकडून उजवीकडे जशा पद्धतीने होतो तशाच पद्धतीने त्यात समतोल साधला जातो किंवा त्यात झालेले बदल आपल्याला दिसून येतील. LM वक्राचा उतार ज्याद्वारे LM समीकरण मांडलेला आहे किंवा LM वक्राचा उतार जो आहे तो आपल्याला दिसून येईल. त्यातला LM वक्र आणि LM1 आणि LM2 हा जो आहे तो इंटरेस्ट रेटनुसार किंवा स्लोप ऑफ LM कर्व त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. किंमत पातळी किंवा लिक्विडिटी रेशो तशा पद्धतीनं बदललेले दिसतात. LM वक्राच्या बाजूने वास्तविक पैसा पुरवठा स्थिर ठेवला जातो, त्यामुळे वास्तविक पैशाच्या पुरवठ्यात हा बदल दिसून येतो. LM वक्र बदललेला जर खरा पैसा आपण म्हणूया त्याच खरा म्हणजे बाजारपेठेत उपलब्ध असणारा किंवा ज्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच RBIची मंजुरी आहे अशा स्वरूपाचा असणारा मान्यताप्राप्त पैसा आपण म्हणूया
तो बाजारामध्ये कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे आणि त्या अनुषंगाने असणारे स्थित्यंतर हे त्यातले दिसून येतात. त्याचबरोबर याच्यातली असणारी वास्तविक वाढ आणि पैशाचा पुरवठा हा 3 प्रकारे होऊ शकतो. त्याचबरोबर किंमत पातळी अपरिवर्तित असताना नाममात्र पैशाचा पुरवठा आणि त्यात असणारे बदल हे देखील आपल्याला दिसून येतात. नाममात्र पैशाचा पुरवठा स्थिर असताना त्याचबरोबर किंमत पातळीत होणारे बदल हे देखील आपल्याला दिसून येतात. बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने एम आणि पी या दोन्हीमध्ये ते कशा पद्धतीने वाढतील, कशा पद्धतीने बदलतील या युनिटमध्ये साधारणपणे हे दर्शवलेलं आहे. किंमत पातळी स्थिर आहे की जेणेकरून नाममात्र पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊ शकते, किती प्रमाणात वाढ होईल, कशा पद्धतीने वाढ होईल ते दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एलएम वक्र आणि एलएमच्याच अनुषंगाने असणारा वक्र हा देखील हे दर्शवित असतो. त्यामुळे पैशाच्या पुरवठ्याच्या पर्यायावर चर्चा करण्याबरोबरच कन्क्लुजनच्या अनुषंगाने एखादी व्यक्ती रोख स्वरूपात किंवा काही अटींच्या अनुषंगाने पैसा ठेवत असते किंवा रोख बाळगत असते, तर तो कशासाठी बाळगलेला आहे त्या अनुषंगाने ती गुंतवणूक म्हणून जर पैशामध्येच करत असेल तर त्यातून व्याजाचा परतावा म्हणून जास्त मिळणार असं अपेक्षित आहे, किंवा उद्योग व्यवसायामध्ये लावणार असेल तर त्या उद्योग व्यवसायातून मिळणारा परतावा हा देखील अधिक असणं अपेक्षित आहे. व्याज धारण करणाऱ्या मालमत्तेचे म्हणजेच रोखे पुढे कशा पद्धतीने असेल हे देखील विचारात घ्यावे लागेल. जर आपण या अनुषंगाने मनी मार्केट किंवा बॉन्ड मार्केटमध्ये विचार केला तर तो कशा पद्धतीने होईल किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे किती प्रमाणात आहेत, त्यामुळे त्या बाबतीत विचार करावा लागेल. किंवा त्या ठिकाणी मनी मार्केटचा वास्तविक शिल्लक मागणी आणि पुरवठा होताना किंवा त्या आकृतीच्या अनुषंगाने जो एलएम वक्र दाखवलेला आहे त्यात कशा पद्धतीने बदल होईल, त्याच समीकरणाच्या अनुषंगाने आकृतीच्या अनुषंगाने त्यात विचार करणं अपेक्षित आहे. पैशाच्या मागणीत बदल झाल्यामुळे व्याजदरातील हालचाली आणि पैशाचा पुरवठा हा स्पष्ट केला आहे. एलएम वक्र वर किंवा हालचालीच्या अनुषंगाने त्याचा प्रभाव झाल्याने दिसतो. पुढे एलएम वक्राचा उतार आणि स्थान यावर चर्चा केल्याच्या अनुषंगाने निरीक्षणाद्वारे किंवा पुढच्या काही युनिटच्या अनुषंगाने देखील आपल्याला नाममात्र पैसा आणि त्याच्यातले असणारे वास्तविक पैशाचा दर हा एलएम वक्र हा या अनुषंगाने किंवा त्याच्या स्थितीच्या अनुषंगाने आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने समजून येऊ शकतो. त्यामुळे एलएम वक्र हा साधारणपणे पैशाच्या मागणीतला होणारा बदल किंवा पैशाच्या पुरवठ्यात होणारा बदल, व्याजदरातील हालचाली आणि त्या पैशाचा पुरवठा या अनुषंगाने देखील एलएम वक्र वर अशा हालचालीचा प्रभाव त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. एलएम वक्राचा उतार आणि स्थान याच अनुषंगाने चर्चा केलेली आहे. त्याचे निरीक्षण करण्यात आले आहे किंवा नाममात्र पैशाच्या पुरवठ्यातील बदल हा देखील प्रामुख्याने दिसून येतो. काही प्रभावित करता किंवा काही घटकाच्या अनुषंगाने विचार करता पैशाची मागणी कशा पद्धतीने होईल, पैशात किती प्रमाणात बदल होऊ शकतो, त्या अनुषंगाने पैशाच्या ठेवण्याच्या पर्यायावर चर्चा करून किंवा एखादी व्यक्ती ही रोख स्वरूपात किंवा अटींच्या मध्ये कशा पद्धतीने बदल करू शकते, मालमत्तेचे म्हणजेच त्याचबरोबर जर आपण अभ्यास केला किंवा त्या अनुषंगाने मार्केट बॉन्डचा विचार करतो तर त्या मार्केट बॉन्डमध्ये कशा पद्धतीने बदल होऊ शकतो, त्या वास्तविक शिल्लक आणि पुरवठा मागणी पुरवठ्याला असणारी एकूण पुरवठा तो किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीने आहे याचा आपल्याला विचार या अनुषंगाने करावा लागेल. त्यामुळे पैशाच्या मागणीत बदल आणि पैशाच्या पुरवठ्यातला बदल याचा समतोल हा IS आणि एलएमच्या अनुषंगाने साधता येऊ शकतो किंवा साधला जातो. या ठिकाणी आपण आज थांबूया. थँक्यू सो मच.